दिलेली आहे आणि तुमच्या ट्विट केलंय. कालच केलेलं आहे. तसं मी काय उर्दू भाषेला विरोध करणारा नाही एक, पण भारतीय जनता पार्टीची वृत्ती हीच उर्दूचं बॅनर समजा आम्ही केलं असतं, शिवसेनेनं केलं असतं किंवा काँग्रेसने केलं असतं तर किती गजब झाला असता. म्हणून मी उपरोधाने केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने केलेलं उर्दू चालतं, पण एखाद्या दिवस काँग्रेसने किंवा आम्ही शिवसेनेने केलेलं उर्दू काही चालत नाही. आणि म्हणून मताच्या लांगुल चालनापायी शेवटी तुम्ही सुद्धा उर्दूचा आधार घेताय. मग उर्दू कोणाची भाषा आहे, काय भाषा आहे? आणि म्हणून मी त्या अर्थानं ते भूमिका मांडलेली आहे. बाकी त्याच्यात फार उर्दू भाषेला मावडतो, उर्दू भाषा चांगली भाषा एवढंच म्हणेल. एक काल दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वेमध्ये हिंदीत बोलल्याने एका मराठी मुलास मारहाण करण्यात आली. तो इतका तणावात गेला की त्यानं आत्महत्या केली. त्यानंतर हे तर दुर्दैवी आहे. खरं तर मराठी माणसांनीसुद्धा एवढं कच्चं राहू नये आणि एवढं पॅनिक होऊ नये. जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली पाहिजे इतकं आत्महत्येपर्यंत. पण तो भाषेहून जर एवढी मस्ती असेल तर ती मस्तीसुद्धा जिरवली पाहिजे. जस्ट इन कृषी मंत्री दत्ता भरणेंनी सांगितलं की सलील देशमुख हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात येणार. काही अडचणी आहेत पण अजित पवार त्या दूर करतील आणि लवकरच त्यांचा पक्षप्रवेश असेल. आता चित्र असं आहे, वडील तिकडे मुलगा इकडे. आता तुम्ही सांगताय, सत्यता मला माहिती नाही, परंतु आताच्या स्थितीत कोण काय करेल याचा भरोसा नाही हेही सांगता येईल. कोणत्याच विषयाची शाश्वती नाही. अनिल देशमुख हे माननीय शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहे. जेल पत्करली त्यांनी, म्हणजे खरं तर काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी पसंत केलं. आणि याच लोकांनी त्यांच्या छोट्या नातवाचं सुद्धा ईडीने इन्क्वायरी केली होती. आणि त्यांच्याशी संगनमत असणाऱ्याबरोबर जाणं सलीलने सुद्धा, मला असं वाटतं हे चुकीचं होईल. पण तो आत्ताच्या घडीला तत्व, विचार, जुन्या काही गोष्टी याला कोणी महत्त्व देत नाही ही स्थितीसुद्धा येऊन ठेपली. बऱ्याच नेत्यांचा, नेतेपुत्रांचा असाच प्रवास सुरू आहे. पण सत्तेकडे, की सत्तेची लालसा गरज काय? खरं तर आपण म्हणतो ना, सत्य परेशान होऊ सकता है, हार नाही सकता. थोडीशी वाट बघावी लागते. तो पेशन्स, सोशिकपणा, सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये झालेली आहे. आणि मला असं वाटतं सहनशीलता ठेवली पाहिजे. आणि सत्ताच हे काही सर्वस्व नसतं हेही जर विचार लक्षात ठेवलं तर योग्य होईल. सत्यापेक्षा सत्ता लवकर मिळते ना, हे गणित ठीक आहे. पण ही सत्ता शब्द आता माझ्याकडे चांगला घाणेरडा आहे परंतु तो बोलणं योग्य नाही. सत्ता म्हणजे एक लालच आहे. ठीक आहे, सत्ता आवश्यक असते, परंतु सत्ता नसली म्हणजे काहीच होत नाही असंही अर्थ आपल्या देशात असेल, जगात असेल. नेल्सन मंडेलांनी लढा दिला, महात्मा गांधींनी लढा दिला, जॉर्ज फर्नांडिसनी लढा दिला, जयप्रकाश नारायणांनी लढा दिला. हे काय सत्याचेच लढे होते ना. नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले. तुम्हालाही कळलं असेल, मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक निवडून आला. त्यानंतर जामनेर नगराध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीची बिनविरोध निवड झाली. रावलांची आई निवडून आली, राजन पाटलांची सून निवडून आली. परंतु हे विजय फार जनतेच्या मनातले विजय नाही आहे. हे विजय सत्ता संपत्तीचे विजय, मेजॉरिटीनं धाक दपटशाचे विजय आहे. आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं, जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती, तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. याच्यातच लोकशाही कशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला तडपडते हे दिसत असेल. आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे फार मोठं तीर मारणं असं मी समजत नाही. थोडासा विरोध या सगळ्या गोष्टीत असलाच पाहिजे. म्हणजे माणूस, आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, शेजारी असलंच पाहिजे. परंतु यांना हे निंदकही सहन होत नाही आत्ताच्या घडीला. आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं साम, दाम, दंड, भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडलेल्या. यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती, बाकी काय. विरोधी पक्षाचा काय नाही होतं एखादा बिनविरोध. त्या विरोधी पक्षाची ताकद नाही का? सगळ्या महाराष्ट्रात यांचीच ताकद आहे का? पण नाही. सत्ता आणि संपत्ती यांच्यासोबत आहे म्हणून या गोष्टी होतात.
की काल आरोपी शीतल तेजवानी त्या प्रकरणामध्ये काल चौकशीला गेली होती, पोलिसांनी बोलवलं होतं. आता त्यावर आरोप होतो की तिला प्रचंड VIP ट्रीटमेंट दिलं, म्हणजे दिवसभर छान व्यवस्थित आली, बसवून ठेवलं वगैरे 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 VIP ट्रीटमेंट. खरं तर चौकशी करतात हेच मोठं भाग्य असं म्हणावं लागेल आपण. नाही तर पार्थ पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून पुढं नाही. म्हणायची वेळ अजून आली नाही. मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही दिवसांनी. त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं भाग्य. आता ती चौकशीचा तो फारच असेल, पण सत्यता काही लपणार नाही. ज्या चौकशीतून बाहेर आलं या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे. कोणी न्यायालयात गेलं, विधिमंडळ आहे, या सगळ्या ठिकाणी सरकार मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं तरी. तुम्ही सातत्याने पार्थ पवारचं नाव FIR मध्ये का नाही असा सवाल देतात. हो, काल त्या दमणीबाई पण विकास खारगेंना गेल्या, त्यांनी विचारलं पण तिथे समाधानकारक उत्तर नाही मिळालं की पार्थ पवाराचं नाव FIR मध्ये का नाही. खरं तर 99% पार्टनर असणारा याचं नाव असलंच पाहिजे. 1% पार्टनर. उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली, मी 0.1% त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला 99.99 पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल. 99.99 कसा सुटेल? 0.1% वाला किंवा 1% वाला हा काही 99%च्या परमिशनशिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही. शेवटी 99 वाल्याचाच असतो. आता शेअर्स असेल, वाटा असेल, हा 51-49 का ठेवतात? 50-50 का नाही करत? याचाच अर्थ 99% वाल्याला वाचवलं जातं, हे सत्य आहे. पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही. मुंबईमध्ये विरोधक वेगळे झाले होते, विस्कटले होते असं म्हटलं जातं. आता त्यात शरद पवार मध्यस्थी करणार अशी एक चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू, काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी सगळे एकत्र करण्यासाठी पवारांची पुढाकार, या अनुषंगाने एक चर्चा सुरू आहे. कितपत तथ्य आहे? काँग्रेसच्या नेत्यांना फोन पण केले. हे पहा, माध्यमातून अशी चर्चा होत असते. प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे, कशी चालू आहे, हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काही कोणता पक्ष सांगत नसतो. त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे. हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही. तिन्ही पक्ष, विशेषतः शिवसेना, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या बऱ्याच ठिकाणी, आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित लढतो. एखाद्या ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपलं अशातला अर्थ नसतो. पण आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपवायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. नाही तर मग ही मस्ती सहन करा. अमित ठाकरेंनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, आता त्या पुन्हा झाकला वगैरे झालं. आता त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक हे सगळे लोक जाऊन उद्घाटन करणार. पण अभी जो बोनसे गए वो हौसे नहीं आती. शिवाजी महाराजांचा पुतळा वर्ष झाकून ठेवायचा. पहिली गोष्ट तर अशी, हे उद्घाटन भानगडीच न करता सरळ पुतळे पूर्ण झाले का त्या दिवशीपासून खुले केले पाहिजे. परंतु या पद्धतीच आपल्याकडे चुकीची आहे. कोणतरी नेता आला पाहिजे, मगच त्याच्या हातानं उद्घाटन झालं पाहिजे. तो पण त्या पुतळ्याचा अवमान होतो हे कोणाच्या लक्षात येत नाही. इथे आपल्या इथं स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा 13 महिन्यांनी होता झाकलेला. आणि म्हणून अमित ठाकरेंचं तर अभिनंदन केलं पाहिजे. एक पत्र पाठवलंय महाराष्ट्र सरकारनं सगळ्यांना, म्हणजे यंत्रणेला. महाराष्ट्र ऑफिशियल शुड स्टँड ॲज ग्रेट MP MLA, म्हणजे कोणी MP MLA आलं की उभं राहायचं आणि त्यांचं स्वागत करायचं, त्यांचा सत्कार करायचा, भाषा चांगली वापरायची, अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. हा शिष्टाचाराचा भाग आहे. मला असं वाटतं हा MP किंवा MLA साठीच नाही, एक शिष्टाचार म्हणून सगळ्यांनीच, म्हणजे फक्त अधिकाऱ्यांनीच MP MLAशी नव्हे तर MP MLAनी सुद्धा अधिकाऱ्यांशी तशाच पद्धतीनं वागण्याची आवश्यकता आहे. एकमेकांचा मान जर ठेवला तर एकमेकांना मान मिळत असतो असं मला वाटतं. फक्त नियमन कायदे करून असा मानपान मिळणं याला काही अर्थ नाही. त्याच्यासाठी मला असं वाटतं ती कमवावी लागते. ती जर कमवावी कोणत्या MLAने आणि MPने तर मला असं वाटतं नाही कोणता अधिकारी शिष्टाचाराचा भंग करेल. लाडक्या बहिणीत 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी योजनेचा लाभ घेतला असा आता अंतिम अहवाल झालेला आहे. आता या सगळ्यांवर राज्य सरकार कारवाई करण्याचा विचार करते. सुरुवातीला मंजूर का केले?
सुरुवातीला नियम होता, कायदा होता की कोणी या योजनेचा लाभ घ्यायचा ठरलेलं असताना तुम्ही मताच्या लालचीपायी हे सगळे अर्ज मंजूर केले आणि आता कारवाई करता. खरं तर बेसिक सरकारनेच हे अर्जच मंजूर करायला नव्हते पाहिजे. गुन्हा करायला लावायचा आणि नंतर गुन्हा का केला म्हणून कारवाई करायची. हा दुटप्पीपणा सरकारला. गुन्हा का केला, गुन्हा करतानावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी घेतलं त्यांनी नाही, ज्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही आमदारांनी कसं वागावं आणि कसं वागू नये यासाठी नीतिमूल्य समिती स्थापन केलेली आहे. मी आत्ता तेच पहिले आधी उत्तर दिलेलं आहे. नीतिमूल्य हा विषय पुस्तकातला जरी असला तरी माणसाच्या वृत्तीनं तो होऊ शकतो, नव्हे होतो. ज्याची नीती चांगली आहे, ज्याचं मूल्य चांगलं आहे, मला वाटतं त्याला समाजात निश्चित मान असतो. शिष्टाचाराचा भाग निश्चित त्याला शिष्टाचार योग्य पद्धतीनं मिळतो. ज्याला नीती नाही, ज्याला मूल्य नाही, त्याला कोणी लोक, साधा माणूससुद्धा एखादा चपरशीसुद्धा एखाद्या आमदाराला खासदार शिव्या देऊ शकतो. त्याला काय प्रॉब्लेम आहे. तो जर कसा वागला तर ते कसं सहन करणार कोणी. त्या समितीमध्ये चैनसुख संचेती, सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख, दीपक केसरकर. आता चैनसुख संचेतीनं सगळ्या बँका बुडवलेल्या आहे. मलकापूर बँक. आणि ही नीतिमूल्य शिकवणार का? सगळ्या बँका डुबवल्या, लोकांना डुबवलं. भारतीय जनता पार्टी त्यांना संरक्षण देते आणि हे चैनसुख संचेती काय नीतिमूल्य शिकवणार आहे? सगळे सर्वे करतात. भाजपने एक सर्वे केला मुंबईमध्ये, अबकी बार अंबर पार अंतर्गत, आणि त्यात त्यांना सपशेल बहुमत मिळालंय. असे सर्वे होत असतात. आता सर्वे कुठं जातात. आता बिहारला सर्वे काय होते आणि मग मतपेटीत काय निघालं. त्याच्यामुळे सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणारा आताच्या पद्धतीचं एक पद्धती दिसू लागलेली आहे. एक सामान्य बातमी लिहिली आहे की काल ट्रम्पने जे सांगितलं ना, अमेरिकेचा जो आवाज होता त्याच्यावर त्याचं लिहिलं आहे की आता काय की अमेरिकेच्या दाव्यामुळे भाजप भक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गोची झालेली आहे. सत्य ना. ट्रम्प काय आज नाही बोलले, रोजच बोलतायत. जिथं संधी मिळेल तिथं बोलतायत की युद्ध मी थांबवलं, मोदींचा मला फोन आला होता, नाही तर मी तुमच्यावर टेरिफ लावेल. पुन्हा एक वेगळा अहवालसुद्धा आल्याचं सुद्धा सामनाने छापलेलं ते वाचा की अमेरिकेनं काय काय बोललेलं आहे, चायनाचं काय काय झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे लोक सिंदूर घेऊन फिरत होते ना, मला असं वाटतं हे डोळ्यात झणझणीत अंजन आहे. सामनामध्ये असं लिहिलंय की मिंदेगडात खतखत आणि कमळाबाईची गडबड, कारण उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं गेलं. हे पहा, हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दिल्लीला गेले. मला असं वाटतं शिंदेसाहेब हे अमित शहा जे आहेत आपले देशाचे गृहमंत्री, यांच्या नजीकच्या गोटात आहेत. आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं कधी कधी. हो, अमित शहाच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते. कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी तेही दुसऱ्या पक्षाच्या 50-50 मिनिटं चर्चा करतात, याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात का, एकनाथ शिंदेनंच का भेटतात? याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा गुळपीट आहे. परंतु गुळपीट असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदेनं त्रास दिला जातो, अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही झाली. मी काय म्हटलं, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही. म्हणजे राज्याच्या नेत्यांचे केंद्राच्या भाजपच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचं. मी काय म्हणलं, अमित शहांच्या गुडबुक्समध्ये जर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असाच समज आहे. शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असाच समज आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा एका गटाचं असंच म्हणणं आहे. एका गटाचं? हा, भारतीय जनता पार्टीचं. ठीक आहे. बरं, ठाण्यात 2 नगरसेवकांमध्ये मारहाण झाली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेच्या पदाधिकाऱ्याला चांगलंच चोपलंय. त्यामुळे आता हा वाद
मारामारी? मला असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका, आता नगरपालिका, ग्रामपंचायती पण होत आला. आता शिंदेच्या लोकांना चोपलं, मुंबईत चोपलं, ठाण्यात चोपलं, आता एखाद्या तालुक्यात चोपतील, एखाद्या ग्रामपंचायत चोपतील, म्हणजे विषय संपेल. नवाब मलिकावरून भाजपमध्ये विसंवाद पाहायला मिळतोय. नवाब मलिक प्रचारात असल्यास मुंबईत राष्ट्रवादीची युती करणार नाही अशी भूमिका आशिष शेलारांनी घेतली. तर मलिकाबाबत निर्णयाचा अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळे. कशाच्या बाबतीत बावनकुळेंचं काय म्हणणं आहे? मलिकाबाबतचा निर्णय अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळे म्हणाले. कशा बाबतीत? थोडक्यात शेलार म्हणतात नवाब मलिक सोबत नसो, कालची ते चर्चा, आणि बावनकुळे बोलतात त्यांच्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी घेतील, आम्ही काय विरोध करायचा, असं ते. हा दुटप्पीपणा आहे ना. नवाब मलिकांविषयी देवेंद्रजी काय काय बोललेले आहे. देशद्रोहाच्या बाजूला बसणारे एकनाथ शिंदे काय काय बोलले, देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे. आता हे देशद्रोही आहेत का, आणि असेल तर तुम्हाला चालतात का? खरं तर आम्ही म्हणत होतो की असं व्यक्तिगत तुम्ही नवाब मलिकावर आरोप लावताय, या एखाद्या केसमुळं त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे, परंतु ते म्हणतात नाही हे देशद्रोही. मग आता हे देशद्रोही तुम्हाला कसे चालतात, बावनकुळेंना कसे चालतात? हा भारतीय जनता पार्टी माझा प्रश्न आहे. मी तर म्हणतो नवाब मलिक अजितदादांच्या पक्षात आहे, मग ते अजितदादा चालतातच ना तुम्हाला, म्हणजे देशद्रोही तुम्हाला चालतात असं त्याचा स्पष्ट अर्थ आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा दुतोंडाने बोलतात ना. ज्यावेळेस नवाब मलिक आमच्यासोबत होते तर ते देशद्रोही, तुमच्यासोबत आले तर काय झाले, ते देशभक्त झाले का? आपण भारतीय जनता पार्टीचा दुतोंडी दुधारीपणा हा सगळ्या ठिकाणी देशभक्तीमध्ये, हिंदुत्वामध्ये आहे, ते हळूहळू लोकांना कळतंय. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये लिलावच झाला नगरपालिकेच्या निवडणुकीचा, आणि नगरसेवकासाठी 1 कोटी आणि महिला राखीव असेल तर त्यासाठी 20 लाख अशा पद्धतीने लिलाव झालेला आहे. याच्यात वाटतं लोकशाही अशा पद्धतीनं वेशीवर टांगणं चुकीचं आहे. एखाद्या पदाचा लिलाव होणं म्हणजे ते बाजारात विकणं अशा पद्धतीने. लोकशाही मार्गाने या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे. असा लिलाव जर झाल्याची घटना याचे पुरावा असेल तर निवडणूक आयोगानं तिथली निवडणूक स्थगित केली पाहिजे. या ठिकाणी नव्यानं पुन्हा प्रोग्राम जाहीर केला पाहिजे, नव्यानं निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने लिलाव होणं म्हणजे लोकशाहीला घातक आहे. एखाद्यावर पैसे नसेल तर गरिबांनी करायचं काय? गरिबांनी उभं राहायचं नाही का ज्याच्या खिशात पैसे नाही देणे? कित्येक लोक, गरीब लोक नुसतं हात जोडून पाय पडून निवडून येत आहेत. आणि जर 1 कोटीला आणि 20 लाखाला लिलाव होत असेल तर अशी निवडणूक प्रक्रिया थांबविली पाहिजे. एक लोकल मध्ये ते हिंदीमध्ये सांगा ना. ते भाजप अमित शाह ते शिंदे मिल रहे हैं और भाजप में कुछ लोग दुख है आप बता रहे थे. संपलं ना तुमचं राहिलं ते? संपलं तुमचं? मराठी जिस प्रकार अमित शाह और एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर है, इनका दोनों का एक रिलेशन बहुत अच्छा है ऐसा माने जाता है. अमित शाह साहब के गुड बुक में एकनाथ शिंदे साहब है, और मैं समझता हूँ एकनाथ शिंदे साहब अमित शाह के गुड बुक में होने के नाते उनको महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के नेता एक प्रकार से तकलीफ दे रहे, ताजदी दे रहे, और उनको यहाँ पॉलिटिकली भी अलग अलग जगह दिक्कत में ला रहे हैं. मतलब भाजपा के 2 लोग गट महाराष्ट्र में है ऐसा? बिल्कुल है, ज्यादा हो सकते हैं, लेकिन एक गुट उससे खुश होता है, एक गुट नाराज होता है. और कुछ भारतीय जनता पार्टी के ही लोगों का कहना है कि ये एकनाथ शिंदे साहब अमित शाह के नजदीक होने से उनको महाराष्ट्र में कुछ भारतीय जनता पार्टी के नेता तकलीफ दे रहे हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.